आणि आज मोठ्या राजकीय बातम्या काय आहेत तेही आपण पाहूया। प्रकाश महाजन कोण, राजकारण आणि समाजकारणामध्ये त्यांचे योगदान काय? अवकाळीमध्ये राहून टीका करा। प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे संतापले। तर खासदार नारायण राणेंकडून फेसबुक पोस्टद्वारे मला धमकी, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येते। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर नारायण राणे यासाठी जबाबदार असतील। प्रकाश महाजन यांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाने फेसबुक पोस्ट। दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आसन व्यवस्था बदलली। शरद पवारांच्या शेजारच्या खुर्चीवर अजित पवारांनी सहकार मंत्र्यांच्या नावाचं स्टिकर चिकटवलं। प्रवास 20 वर्षांचा मेळा निष्ठावंतांचा, जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं ट्विट, जन्मदाता असा उल्लेख करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पवारांची साथ। आगामी काळामध्ये राष्ट्रवादीसोबत युती नको, रायगडमध्ये आमची पारंपरिक युतीच राहील। शिवसेनेच्या महेंद्र दळवींसह महेंद्र थोरवे यांची ही भूमिका। मग रायगडमध्ये युती कोणाची होणार? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी आणि राजश्रवादीची? युती आमची कायमचीच आहे। राष्ट्रवादी सोबत नसणार? अजिबात नाही, अजिबात नाही। शिवसेना, भाजप, आरपीआय आमची जी पारंपरिक युती आहे तीच युती राहणार, राष्ट्रवादी आमच्यावर नसणार आहे। परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते तर म्हणतात की महायुती 3 पक्षाची आहे। नाही, आम्ही मानत नाही तर राष्ट्रवादीला। अशा किरकोळ गोष्टींचा मी विचार करत नाही। रायगडमधील शिवसेना आमदारांच्या भूमिकेवर सुनील तटकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया। जे दोन्ही आमदार आहेत ते मात्र सातत्याने तुमच्या विरोधातली वक्तव्य करतात आणि म्हणतात की राष्ट्रवादी महायुतीमध्ये नसणार म्हणून रायगडमध्ये। मी काय फार विचार करत नाही किरकोळ बाबीचा। रायगड किल्ल्याचा किल्लेदार भरत शेठ, पालकमंत्रीपद न मिळाल्यास पुन्हा उठाव होईल, महेंद्र थोरवेंचा इशारा। तर रायगडमध्ये भाजप, सेना, रिपाई हीच युती होणार, थोरवे यांचं विधान। बघा, या सरकारमधील आम्ही सगळे आमदार आहोत, एक किल्लेदारांची संधी हुकून देणार नाही। परंतु हुकली तर काय होणार? कारण की तुम्ही पूर्वी देखील म्हणत होता की उठाव झालेला रायगडामध्ये। संधी हुकली तर शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरू। हे कधीही नापास होऊ शकत नाही। आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात। संजय राठोडांचा खळबळजनक दावा, सरकारने मांडलेल्या प्रगती पुस्तकामध्ये नापास सांगितल्यामुळे राठोड नाराज असल्याचं स्पष्ट। चंद्रहार पाटील 5000 कार्यकर्त्यांसह आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाईल अशी माहिती।